तळ म्हणजे दमण. आपल्या भारतीय संस्कृतीला जपणारं स्वच्छ दमण. आणि येथे पाहुण्यांना नेहमी सन्मानच मिळतो. प्रत्येक प्रवाशांचा येथे सन्मान होतो. खजिनदार देवेंद्र केणीजी यांनी कृपया यायचंय. मिड विकेटच्या वरून खेळलेला हा जोरदार प्रहार. श्री महालक्ष्मी षटकार. श्री देवेंद्र केणीजी मंडळाचे खजिनदार यांनाही येथे सन्मानित केलं जाईल. कृपया देवेंद्र साहेब आपण यायचंय. प्रमोद पाटील गोलंदाज. त्या षटकारानंतर चांगलं कमबॅक मला म्हणावं लागेल. निलेश 5 चेंडूंमध्ये 15 नाबाद. लक्ष्मण 3 चेंडूंमध्ये 3 धावा. एकंदरीत धावसंख्या 19 दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची अजूनही 3 चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन क्रीज वरतीच थांबण्यासाठी भाग ठेवलं प्रमोद यांनी निलेश यांना. एकंदरीत धावसंख्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात. आणि फार मोलाच्या अशा आठवणी 2019 च्या आहेत. आणि आमचं भाग्य आहे की आज पुन्हा एकदा दमणच्या दिलीप नगर परिसरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. श्री महालक्ष्मी चषकाचं निमित्त साधून जबरदस्त प्रहार. झेलची संधी. झेल सुटलेला आहे समाज यांच्याकडनं. उत्कृष्ट फेकी. धावचीत बाद. कर्णधार निलेश. मंडळाचे खजिनदार आणि वजिरा अ संघाचे कर्णधार देवेंद्रजी केणी, तसेच मंडळाचे सचिव जितेश कोळी, तसे पुन्हा एकदा नवनिर्वाचित मंडळाचे सचिव चंद्रशेखर नगी यांचाही सत्कार होतोय. मंडळाचे आधारस्तंभ पोईसर जिमखाना अध्यक्ष श्री मुकेशजी भंडारी आणि माजी अध्यक्ष भास्करजी कोळी, तसेच नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष किशोर केणी यांच्या हस्ते तिघांचा सन्मान होतोय. चंद्रशेखर नगी, हेमंत भंडारी, देवेंद्र केणी, जितेश कोळी यांचा सत्कार होतोय. इकडे बघा, या साईडला आपला YouTube लाईव्ह कॅमेरा आहे. त्यासाठी ऍक्च्युली तिकीट पण आता सध्या कॉमेंट 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कल्पेश आणि लक्ष्मण यांची जोडी मिड ऑन मिड ऑफच्या समांतर खेळलेला हा स्ट्रोक. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका साजेदारीची गरज कल्पेश आणि लक्ष्मण यांच्यामध्ये. ही साजेदारी बनणं फार गरजेचं आहे. वजिरा बी संघासाठी हे फार महत्वाचं. सुभाष कोळीजी यांना सन्मानित केलं जाईल. काही हरकत नाही सुभाष दादा. सुभाषजी यांनाही येथे सन्मानित केले जाईल.
एक रस नाही हा. वन शॉट. सेकंड रन्स तेवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव तेज गतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. चांगलं क्षेत्र रक्षण मड बीच्या खेळाडूंकडून. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 3 षटकांच्या सामन्यामध्ये जर या मैदानावरती दिलीप नगरच्या 30च्या आसपास धावसंख्या होत असतील तर मी म्हणेन एक फायटिंग टोटल सन्मानजनक स्कोर. आणि पहिल्या सामन्यामध्ये याच मैदानामध्ये मालवणी विरुद्ध चारकोप या संघाने जवळजवळ 58 धावा बनवल्या होत्या. अनेक विक्रम या मैदानावरती दिलीप नगरच्या आज नक्कीच होतील. मास्टर चषकाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक कोळी आगरी संघांचं, मास्टर चषकाच्या कप्तानांचं आणि संघाच्या चाहत्यांचं, खेळाडूंचा मनपूर्वक आभार आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं कौतुक, धन्यवाद. धावसंख्या पोहोचलेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात. 24 2.5 चेंडूंमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. बॅट्समॅन नेम प्लीज. गोराई बी संघाचे कर्णधार अरुण कदम, वॉल्टर धर्मा. वॉल्टर कुठे असतील त्यांनी संपर्क करायचा समालोचन कक्षाजवळ. वॉल्टर धर्मा 2x2. अरुणचा बी वॉल्टर आहे कॅप्टन. वजीरा अरुण कदम आपला पण सत्कार करायचा आहे. ज्या अरुण कदम जास्तच द्या, आज संडे आहे. वजीरा बी संघाने 26 धावा कमावल्या. 27 धाव्यांचं आव्हान मड बी संघाला विजयासाठी. 3 षटकांचा सामना, 27 धावांची गरज मड बी ला जिंकण्यासाठी. अरुण कदम आणि धर्मा वॉल्टर यांचा सत्कार होतोय. मंडळाचे आधारस्तंभ मुकेशजी भंडारी, अध्यक्ष आजी आणि माजी भास्करजी कोळी आणि किशोर केणी, त्याचबरोबर क्रीडा समिती अध्यक्ष हेमंत भंडारी यांच्या हस्ते सत्कार होतोय. हॅलो, मालवणी संघ लवकर लवकर कोल्ड्रिंक घ्यायला घ्या. तसंच अरुण कदम साहेबांनी तुम्हाला कॅश मनी दिले त्याचे देखील आम्ही मनापासून आभार. थँक्यू अरुण कदम साहेब. येस, कॅश प्राइस 1000 रुपीज त्यांनी मला दे, त्याचे मी मनापासून आभार. धन्यवाद. तर नक्कीच आम्ही थोडीसा संवाद मात्र साधणार आहोत गुरव सरांकडे. धावफलक मात्र झालाय तो म्हणजेच 26 धावा झाल्यात आणि 27चं टार्गेट मड बी या संघाने ठेवलाय. 27 धावांचं टार्गेट चेस करायचे लक्षात घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. बॅटर मात्र येत आहेत. आम्ही संवाद मात्र साधणार आहोत. 40+ क्रिकेट. गौरव सर, आपण जर विचार केला तर आपण 10 ते 15 वर्ष मागे याल या क्रिकेटमध्ये. तर पूर्वीचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर MRAचे चेंडू, वाईट चेंडू जास्तीत जास्त यूज करण्यात आले. मग सिंगल डबलला जास्ती प्राधान्य द्यायचे आणि रिस्पेक्ट नावाची चीज या खेळाडूंकडे आपण आज शिकलो, जे यंग खेळाडू आहेत आणि खूप चांगली सगळं
सगळ्यांचा सत्कार करून राहून गेला होता. आपले नवीन मंडळ जे स्थापित झालेले आहे आता, त्याचे अध्यक्ष किशोरजी केणी, क्रीडा अध्यक्ष हेमंत भंडारी, सचिव चंद्रकांत आणि जितेश कोहली, त्याचबरोबर आपले कोषाध्यक्ष स्वप्नील कोहली आणि देवेंद्रजी कोहली यांच्या हस्ते आपले मंडळाचे आधारस्तंभ आणि पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष श्री मुकेशजी भंडारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व मंडळाचे पदाधिकारी, देवकरजी आपण पण या, भास्करजी आपण पण या, मंडळाचे आजी माजी सर्व पदाधिकारी तिथे आपल्याला उपस्थित राहायचंय. धन्यवाद. तर नक्कीच पुन्हा मी येस, आज विश्वस्त कोळी आगरी समाज मंडळाचे विश्वस्त मुकेशजी भंडारी तसंच पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष जी भंडारी भाई यांचा यशोदीचा सत्कार कोळी आगरी एकता समाज मंडळ रजिस्टर मुंबई यांच्यातर्फे आपण दमणमध्ये एक स्पेशल सत्कार सोहळा, आज प्रेमाची हूफ देणारी शाळ आणि तसंच कोळी आगरीची शान म्हणून ओळखली जाणारी एक कॅप ही देण्यात येत आहे. खरंच त्यांचं मी स्वप्नील कोळी यांचं मी खरंच त्यांचं आभार मानतो. आज ही कमिटी स्थापन करण्यासाठी सगळ्यात म्हणजे कोळी आगरी समाज मंडळ उपस्थित, त्यांना पायास्तंभ म्हणून ओळखले जाणारे आपले मुकेशजी भंडारी, खरंच त्यांची ही छोटीशी भेट आमच्याकडून आहे. मॅच ऑन होईल. 27 डब्यांचं टार्गेट ठेवला इथे. मात्र मड बी या संघाने वजीरा बी संघासाठी, वजीरा बी संघाने 26 धावा बनवल्या आणि 27 धावा बनवायच्या मड बी या संघाला. तर सर नक्कीच आपण जर विचार केला गौरव सर, तर पूर्वीचं क्रिकेट सिंगल डबल आणि रिस्पेक्ट नावाचं चीज मात्र या खेळाडूंकडे. सर नक्कीच आज ही कमिटी स्थापन केली, आम्हाला असा कधी अनुभव आला नाही आणि तो अनुभव आज आम्हाला योगदान देण्याचं काम जर बघितलं असेल तर आमचे लाडके मुकेशजी भंडारी यांच्या माध्यमातून आम्हाला हा पायस्तंभ, कारण आम्हाला कोण ओळखत नव्हतं, आज ओळख करण्यासाठी आम्हाला नक्कीच लाभून दिलेलं आहे. ते मात्र लाडके मुकेशजी भंडारी, त्यांचा याच्यात सन्मान झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर नक्कीच बघा 27 डब्यांचा टार्गेट घेऊन उतरलाय मड बीचे सलामीचे बॅटर्स. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. तुम्हाला 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत. तर सर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत या मॅच कडे, नंतर मात्र आपण चर्चा करू. या दरम्यान षटक क्रमांक पहिला घेऊन येतो गोलंदाज रणजित वैती आणि स्ट्राईक मार्कवर फलंदाज आहे मंगेश आणि रोशनची जोडी. पाहूया 27 धावा डिफेन्स करायचे आहेत फिल्डिंग टीम्सला वजीरा बी. आपल्यामध्ये आपण बघतो की कांदिवली कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री भालचंद्र केणी साहेबांचा आपण इथं बर्थडे सेलिब्रेट करतोय, केक कापून. तर सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. बॅक टू किशोर. खूप चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा, धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार लगावलाय. खऱ्या अर्थाने खूप चांगला फटका खेळला होता, स्लॉकशिपचा फटका. आपण बर्थडे केक कटिंग करणार आहोत. भालचंद्र केनी कांदिवली कोळी समाज संघटना अध्यक्ष भालचंद्र कोळी सरांचा मात्र वाढदिवस आणि त्यांचा भालचंद्र केनी सरांचा मात्र आज आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. डीजे मास्टर एक बर्थडेचं सॉन्ग असेल तर प्लीज डीजे मास्टर बर्थडे का सॉन्ग प्लीज तयार रखिए. आमचे स्कोरर मात्र लक्ष देतील मॅच कडे.
बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, कोई के नहीं है। वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कांदिवली कोळी समाज संघटना अध्यक्ष भालचंद्र केनी सरांना सर वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण मॅच कडे जाणार आहोत, जिथे मात्र 5 चेंडूमध्ये 16 धावा, 2 गडी बाद झालेत. पाहूया. हॅट्रिकचा चेंडू आहे. 3 चेंडूमध्ये 2 षटकार, 1 चौकार आला होता. हॅट्रिकचा चेंडू ऑन आहे, लक्षात घ्या. षटक क्रमांक पहिलं, धावा झाले 16 आणि गोलंदाज रणजित वैती. हॅट्रिकचा बॉल स्लोवर फुल टॉस होता. इथून मात्र हॅट्रिक्स होणार नाही, तर षटकार ठोकलाय आणि धावसंख्या 6 ने वाढेल. 22 या आकड्यावर अवघ्या 5 धाब्यांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आपण एकदा मॅच कडे वळणार आहोत, जिथे मात्र फक्त अवघ्या 5 धाब्यांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. स्वप्नील, प्लीज विनंती असेल स्वप्नीलला. चला आपण यायचंय. हेमंत सर मात्र वाट पाहत आहेत. चौकार टोकलाय बघा. मॅच एकतर्फा बनवलाय खऱ्या अर्थाने. खूप चांगली बॅटिंग. रोशन पहिला चेंडू फेस करत असताना चौकार टोकलाय, तर प्रमोदने पहिल्या चेंडूवर षटकार. अवघ्या 1 धाब्यांची गरज आणि सर्वात लवकर सामना मात्र संपवण्याच्या दिशेने वाटचाल केला आहे. धारिवलीची नेक्स्ट मॅच आहे. धारिवली वर्सेस कांदिवली. टॉस झालाय. टॉस मात्र अशोक मामा यांचा सत्कार मात्र केला जाईल. अवघ्या 1 धाब्यांची गरज आहे. कांदिवली टॉस जिंकलाय आणि क्षेत्रात बॅटिंग स्वीकारलाय. फिल्डिंग यस, थँक्यू. हॅलो अशोक, मिलन आलं का? मिलन कुठे आहे? बोलव इकडे, बोलव ना मिलनला. 2 मिनिटं बोलव लवकर. मिलन पाटील. चला धारिवली संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढची मॅच कांदिवली संघ टॉस जिंकलाय. सॉरी, कांदिवली संघाने टॉस जिंकलाय. मड संघाचे वरिष्ठ खेळाडू अशोकजी कोळी यांचाही सत्कार होते मंडळाच्या तर्फे. मंडळाचे पदाधिकारी 2 सचिव जितेश कोळी आणि चंद्रशेखर नगी, त्याचबरोबर खजिनदार देवेंद्रजी केणी. रात्री त्यांनी जितेंद्रचा डान्स एकदम सुसाट केला होता. वरिष्ठ खेळाडू मड ए संघाचे अशोक कोळी यांचा सत्कार कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत होतोय. धन्यवाद. चला मॅच संपलेला आहे. हँडशेक झालेला आहे. लगेच मॅच चालू करा. कांदिवली संघ क्षेत्ररक्षण लावून घेईल. धारिवलीचे 3 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मिलन पाटील, मिलन पाटील, आपण कुठे असाल
तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा मिलन पाटील. आजच्या दिवसातील पुढील मॅच धारवली वर्सेस कांदिवली.